एक वेळ अशी होती की महान आचार्य चाणक्य आपल्या शिष्य चंद्रगुप्त मौर्यासोबत जंगलात बसले होते. त्या दिवशी चंद्रगुप्ताला एक महत्त्वाचा जीवनधडा शिकवायचा असा चाणक्यांचा विचार होता. तेवढ्यात त्यांच्या नजरेत जंगलाच्या कडेला चालत जाणारा एक माणूस दिसला. तो नीटनेटक्या आणि आकर्षक कपड्यात आत्मविश्वासाने चालत होता. चाणक्याने चंद्रगुप्ताकडे पाहून विचारले, चंद्रगुप्त, तुला तो माणूस दिसतोय का? चंद्रगुप्त म्हणाला, हो गुरुदेव, मी त्याला पाहतो आहे, पण त्यात विशेष काय आहे? तो तर एखादा साधा प्रवासी वाटतो. चाणक्य हलकेसे हसले आणि म्हणाले, ठीक आहे, पण फक्त त्याला पाहून तू सांगू शकतोस का की तो कसा माणूस असेल? त्याचा स्वभाव, त्याची पार्श्वभूमी किंवा त्याच्या आयुष्याबद्दल काही अंदाज बांधू शकतोस का? चंद्रगुप्ताने त्या माणसाकडे नीट लक्ष देऊन पाहिले. तो व्यक्ती स्वच्छ आणि टापटीप कपड्यात होता. चमकदार कुर्ता, मीठ बांधलेला फेटा आणि चकचकीत बूट. चंद्रगुप्त म्हणाला, गुरुदेव, त्याचे कपडे खूप चांगले आहेत. तो एखादा सुसंस्कृत आणि प्रतिष्ठित माणूस दिसतो. कदाचित तो श्रीमंत घराण्यातील असेल. त्याच्या वेशभूषेवरून तो एखादा मोठा व्यापारी किंवा संपन्न कुटुंबातून आलेला असा व्यक्ती असे वाटते. चाणक्यांनी पुन्हा विचारले, मग त्याला पाहून तू त्याच्याशी कसे वागशील ते ठरवशील का? त्याच्या स्वभावाबद्दल तुला काय वाटते? चंद्रगुप्त आत्मविश्वासाने म्हणाला, गुरुदेव, त्याच्याकडे पाहून असे वाटते की तो श्रीमंत आणि सन्माननीय व्यक्ती आहे. बहुधा तो मोठ्या घरातून आलेला असावा, म्हणून मी त्याच्याशी आदराने बोलेल, त्याला मान देईन आणि त्याला माझ्या बरोबरचा समजेन. त्याचे कपडेच सांगतात की तो महत्वाचा माणूस आहे. हे ऐकून चाणक्य थोडे गंभीर झाले. ते म्हणाले, चंद्रगुप्त, खरे सांगायचे तर तो माणूस कुठल्याही श्रीमंत घरातून आलेला नाही आणि तो मोठा व्यापारीही नाही. तो फक्त एका साध्या शेतकऱ्याचा मुलगा आहे. तो एका लग्न समारंभाला जाण्यासाठी चांगले कपडे घालून निघाला आहे. ते कपडेही त्याने कोणाकडून उसने घेतले आहे, पण त्याने ते इतक्या नीट आणि आत्मविश्वासाने परिधान केले आहेत की लोक त्याला वेगळ्या नजरेने पाहतात. चाणक्य पुढे म्हणाले, लक्षात ठेव, कपडे फक्त शरीर झाकण्यासाठी नसतात. ते माणसाची प्रतिमा तयार करतात आणि समाजाच्या नजरेत त्याचे स्थान ठरवतात. जर एखादा राजा फाटके आणि घाणेरडे कपडे घालून रस्त्यावर फिरला तर लोक त्याला ओळखणार नाहीत किंवा त्याला मान देणार नाहीत. पण एखादा साधा माणूस स्वच्छ नीटनेटके कपडे घालून बाहेर पडला तर लोक त्याच्याकडे आदराने पाहतात आणि त्याच्याशी तसाच व्यवहार करतात. यावरून एक गोष्ट स्पष्ट समजते की आपल्या आयुष्यात कपड्यांचे महत्त्व खूप मोठे असते. कपडे आपल्या व्यक्तिमत्वावर, आपल्या प्रतिमेवर आणि लोकांच्या नजरेत आपल्याबद्दल तयार होणाऱ्या विचारांवर मोठा प्रभाव टाकतात. म्हणूनच स्वच्छ, नीटनेटके आणि योग्य कपडे घालणे खूप गरजेचे आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती देणार आहे आणि कपड्यांमुळे व्यक्तिमत्वावरती कसा परिणाम होतो हे पूर्णपणे समजावून सांगणार आहे. अनेक वेळा आपण पाहतो की एखाद्या व्यक्तीबद्दल लोक पहिल्यांदा मत बनवतात ते त्याच्या वेशभूषेवरूनच. म्हणूनच योग्य कपडे निवडणे ही देखील एक महत्त्वाची कला आहे. नमस्कार मित्रांनो, मिलिंद एज्युकेशनल गुरु या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या चॅनलवर तुम्हाला नेहमीच प्रेरणादायी गोष्टी, आयुष्यात उपयोगी पडणारे धडे आणि स्वतःला सुधारण्यासाठी मदत करणारी माहिती मिळत राहील. आजचा व्हिडिओ खूपच खास असणार आहे, त्यामुळे माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटपर्यंत तुम्हाला काही महत्त्वाच्या आणि उपयुक्त गोष्टी समजणार आहेत. घाई करू नका आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय. चला तर मग जास्त वेळ न वाया घालवता आणि थेट विषयाकडे वळत आपण हा व्हिडिओ सुरू करूया. चंद्रगुप्ताकडे पाहून चाणक्य गंभीर स्वरात म्हणाले, चंद्रगुप्ता, वस्त्र ही केवळ शरीर झाकण्याची वस्तू नाही आणि संपत्ती दाखवण्याचे साधनही नाही. मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की कपडे एखाद्या व्यक्तीची जीवनरेषा, रूपरेषा ठरवतात. पहा, गुरुचे कपडे वेगळे असतात, साधेपणा आणि शांत बुद्धीची झलक असलेले. राजाचे कपडे वेगळे असतात, भव्य, रत्नजडित, शक्ती आणि अधिकाराचे प्रतीक. सैनिकाचे कपडे वेगळे असतात, मजबूत, लढाईसाठी सज्ज, शिस्त आणि शौर्याचे प्रतीक.
म्हणजेच आयुष्यातील प्रत्येक भूमिका आणि प्रत्येक व्यक्तिमत्वाची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी कपड्यांचे वेगळे रूप असते. पण एक गोष्ट निश्चित आहे, सामान्य जीवनात लोक जसे कपडे घालतात तसेच वागतात. त्यानुसार लोक त्याचे निरीक्षण करतात, त्याच्याकडे त्याच नजरेने पाहतात आणि त्याच वृत्तीने त्याच्याशी वागतात. म्हणून सर्वप्रथम चंद्रगुप्ता ही समजून घ्या की तुम्हाला खूप महाग किंवा विचित्र कपडे घालणे आवश्यक नाही. तुमचे कपडे स्वच्छ आणि नीटनेटके असणे पुरेसे आहे. चांगले कपडे घाला आणि ते तुमच्या व्यक्तिमत्वाला साधेसे असू द्या. फक्त ही एक छोटीशी गोष्ट आयुष्यात खूप मोठा बदल घडवून आणते आणि आज या प्रवचनात मी तुम्हाला हे समजावून सांगणार आहे. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा फायदा आहे स्वाभिमान आणि शिस्त. चंद्रगुप्ता, तुम्हीच विचार करा, जर एखादी व्यक्ती अतिशय घाणेरडे, फाटके, जुने कपडे घालून सामाजिक मेळाव्यात किंवा समूहात जात असेल तर त्याच्यात किती आत्मविश्वास उरला असेल? तो किती धैर्याने आपले मत मांडू शकेल? वारंवार कपड्यांनी स्वतःला झाकण्याचा तो किती प्रयत्न करेल? त्या क्षणी त्याचा स्वाभिमानच कमी होतो. आता दुसऱ्या बाजूला कल्पना करा, एखादी व्यक्ती सभेत किंवा रस्त्यावर नवीन, स्वच्छ आणि चांगले परिधान केलेले कपडे घालून, छाती उंच धरून आणि डोळ्यात उत्साह घेऊन चालत आहे. त्याच्या पावलांमध्ये खंबीरपणा, आवाजात खोली आणि चेहऱ्यावर एक अनोखी चमक आहे. तो आत्मविश्वासाने बोलतो, कारण कपडे स्वतःच त्याला ऊर्जेने भरतात. ते त्याला आनंदी ठेवतात, त्याचा अभिमान वाढवतात आणि त्याला पूर्ण स्वाभिमानाने भरतात. आता मला सांग चंद्रगुप्ता, या दोघांमध्ये काय फरक आहे? जरी दोन्ही पुरुष शारीरिक दृष्ट्या समान असले तरी कपड्यांमुळे त्यांच्यातील व्यक्तिमत्व पूर्णपणे बदलते. तुम्ही समोर उभे राहिल्यावर त्या व्यक्तीची नजर सर्वप्रथम तुमच्या लुकवर जाते. त्याला दिसते की हा माणूस स्वतःला किती गंभीरपणे घेतो. त्याच्या डोळ्यात तुमचा आत्मविश्वास आणि उत्साह स्पष्ट दिसतो. त्याला वाटते की ही व्यक्ती बेफिकीर नाही, त्याला स्वतःला कसे हाताळायचे हे माहीत आहे. मग तो त्याच नजरेने तुमचे बोलणे ऐकतो आणि त्यानुसार निर्णय घेतो. जरी नंतर तुमच्या शब्दात काही कमतरता असली तरी पहिली छाप त्याच्या मनात आधीच मजबूत बनलेली असते. उलट जर तुमचे कपडे घाणेरडे, फाटलेले आणि विस्कटलेले असतील तर तुम्ही कितीही आत्मविश्वासाने बोललात तरी समोरची व्यक्ती तुम्हाला कमी लेखते. त्याची नजर तुमच्या कपड्यांवर अडकते आणि त्याला वाटते की त्याला स्वतःची किंमत नाही, तो माझ्यासाठी कसा महत्त्वाचा असेल. मग तो तुमचे शब्द हलक्यात घेईल, करार पुढे ढकलेल आणि नात्याला गांभीर्याने घेणार नाही. पहिली चाप संपूर्ण खेळ बदलू शकते. चंद्रगुप्ता, आता चौथा फायदा आहे मानसिक स्पष्टता, शिस्त आणि संतुलन. चांगला पेहराव फक्त शरीराला नाही तर मनालाही व्यवस्थित ठेवतो. जेव्हा तुम्ही सकाळी उठून स्वच्छ आणि नीटनेटके कपडे पाहता तेव्हा मनाला संदेश मिळतो, सर्व काही व्यवस्थित आहे, मी नियंत्रणात आहे, मी सजग आहे. जर कपडे विस्कटलेले असतील, शर्टवर डाग असतील, चपला धुळीने भरलेल्या असतील तर मनात गोंधळ निर्माण होतो, विचार विखुरतात, निर्णय घेण्यात विलंब होतो. परंतु जेव्हा तुम्ही व्यवस्थित तयार होता, कपडे निवडता, चांगले केस कंगवा करता, शूज पॉलिश करता, तेव्हा मनाला स्पष्टता मिळते, विचार तीक्ष्ण होतात, एकाग्रता वाढते आणि तुम्हाला वाटते की आज मी काहीतरी चांगले करू शकतो. चंद्रगुप्ता, शिस्तीची सुरुवात छोट्या गोष्टींपासून होते. रात्री कपडे तयार ठेवणे, योग्य रंग निवडणे, वेळेवर तयार होणे या छोट्या सवयी शिस्तीचा पाया घालतात. आणि जो माणूस छोट्या गोष्टींमध्ये शिस्तबद्ध असतो तो मोठ्या जबाबदाऱ्याही व्यवस्थित पार पाडू शकतो. आता पाचवा आणि शेवटचा फायदा ऐका, सकारात्मक ऊर्जा आणि उत्तम संधी स्वतःकडे आकर्षित होणे. जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर करता आणि स्वच्छ नीटनेटके आणि सुसज्ज कपडे घालून स्वतःला तयार करता तेव्हा तुमची ऊर्जा संतुलित आणि मजबूत होते. ही ऊर्जा जणू एखाद्या चुंबकासारखी काम करते. लोक विनाकारण तुमच्याकडे आकर्षित होतात कारण त्यांना तुमच्यामध्ये सकारात्मक, आत्मविश्वासपूर्ण आणि जागरूक ऊर्जा जाणवते. ही ऊर्जा बाहेरून येत नाही, ती तुमच्या विचारांमधून निर्माण होते. जेव्हा तुम्ही स्वतःला सांगता मी महत्त्वाचा आहे, माझा दिवस महत्त्वाचा आहे,
तेव्हा ती भावना तुमच्या चेहऱ्यावर, डोळ्यांवरती आणि चालण्यात दिसते आणि मग ही संधी आपोआप निर्माण होऊ लागतात. कधी एखादी नोकरीची संधी, कधी एखादी चांगला मित्र, तर कधी एखादी भागीदारीची संधी तुमच्या समोर येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही अधिक जागरूक आणि जबाबदारपणे जीवन जगायला सुरुवात करता. चंद्रगुप्ता, हे 5 फायदे वेगवेगळे नाहीत, ते सगळे एकमेकांशी जोडलेले आहेत. स्वाभिमानातून आत्मविश्वास जन्मतो, आत्मविश्वासातून प्रभावी फर्स्ट इम्प्रेशन तयार होते, मजबूत छाप मनाला स्पष्टता आणि शिस्त देते आणि ही स्पष्टता आणि शिस्त सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. हे एक सुंदर चक्र आहे ज्याची सुरुवात फक्त चांगले कपडे घालण्याच्या सवयीपासून होते. दररोज स्वच्छ, नीटनेटके आणि सुसज्ज कपडे घालण्याची ही छोटीशी सवय तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकते. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया अशाच प्रेरणादायी व्हिडिओंसोबत. तोपर्यंत धन्यवाद.